नमस्कार, मी अंकुश अरुण अनिल गांगरेटीवार, भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था आयरी द्वारा संचालित गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली यातील पहिला बॅचचा विद्यार्थी। मी मूळ कांतापेठचा। कांतापेठ एक छोटासा गाव। मी बॅकवर्ड क्लासचा आणि घरात वातावरणही असा की फार एज्युकेशन प्रमाणित नाही। घरच्यांनाही मी खोडकर प्रवृत्तीचा, आई बाबांना अजिबातच सांभाळला न जाणारा, त्यामुळे आई बाबांनी गोंडवाना सैनिक विद्यालयात बोर्डिंगला टाकू अशी खिमितावी होती। मी बराच रडलोय, कारण बोर्डिंग मध्ये जायचा म्हणजे जेवण कसं असणार, तिथले मुलं विद्यार्थी कसे, आपण त्यात मॅच होणार का, असे बरेच प्रश्न माझ्या मनात त्या लहानपणात आल्या। खरं जबरदस्ती म्हणा, पण खोडकर म्हणून मला सैनिक विद्यालयात जावे लागले। पण सैनिक विद्यालयात जाताच मला एक उन्मनीयच म्हणजे इट वॉज व्हेरी एक्स्ट्रीमली हॅपी मुमेंट फॉर मी की तिथले विद्यार्थी, तिथला रहन-सहन, तिथली शाळेची बिल्डिंग, तिथला खेळ, हा परिसर खूप अप्रतिम होता। जे घरात नाही भेटायचे तसे विद्यार्थी तिथे अभ्यासायला मिळाले, जे खेळायला नाही मिळायचे तसा खेळ आम्हाला तिथे मिळाले। इंडोर आउटडोर दोन्ही, शूटिंग पासनं, हॉर्स रायडिंग पासनं, त्यात नाण्याची भ्रमंती, जंगलाचा प्रवास, असा सहवास बराच लागला। सैनिक विद्यालयात सांगण्यात झालाच तर एकदम छोट्याशा पेन्सिलीपासनं तर राहण्याची उत्तम सोय आणि पाठ्यपुस्तक, एक मोठा टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफची केअर, अशी सर्व भ्रमंती अतुलनात्मक होती। त्यात आमचा मोठा डायनिंग हॉल, त्यात सगळे टाटा वाजवून जेवण करणं, त्यात वार्डनच्या सिट्ट्या, सकाळी रोज शिस्तीत उठवणं, 5 वाजताची परेड, 6 वाजताचा योगा, 7 वाजताचा ग्लासभर दूध, त्यातही बोर्नव्हिटा, असे बरेच अतुलनात्मक गोष्टी जे मला घरात नाही मिळायचे ते सैनिक विद्यालयात मिळाले। त्यामुळे एक वातावरणच असा वेगळा निर्माण झाला की जो घरासारखा तर होताच, पण घरापेक्षाही काहीतरी अतुलनात्मक असा काहीतरी वाटायला लागला आणि म्हणून मी त्यात रुजलोही, छान गमतीशीर शिकलोही, छान गमतीशीर खेळताही आला आणि स्वतः फार बदलही मी आज जाणवतो। तसा सैनिक विद्यालयाचा जर तुम्ही टीचिंग स्टाफ बघितला, हा खूप मॅनेज्ड आहे। प्रत्येक विषयाला एक तालंकित आणि एकदम अतुलनात्मक चिडीवाट मतलब अतुलनात्मक असे शिक्षक तिथे लाभलेले आहेत। सकाळी 4 वाजतापासूनही आम्हाला उठवून शिकवणारी शिक्षक आम्हाला लाभलेत। मला आठवते की आम्हाला सकाळी जेव्हा परेड व्हायची त्यावेळेस 5 वाजताचा उठवायचा वर्ग असायचा। त्यात आमचे रहीम सर असतील, त्यात आमचे होंगाडे गोंडाने सर असतील, त्यात आमचे चडगुलवार सर असतील, असे बरेच आणि सगळेच टीचिंग स्टाफ हे सकाळी उठवून आम्हाला बसवायचे, जेणेकरून आम्हीही त्यात रमायचो। त्या वातावरणात आम्हाला खूप चिडचिड वाटायची की हे काय एकदम सकाळी पहाटे अंधारात येऊन शिकवायचे, कारण ते तिथेच असायचे, त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं। पण या तुलनात्मक वातावरणामधून जेव्हा आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस आम्ही जाणवलं की बाहेरच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आमच्यांमध्ये असा भरपूर असा अतुलनात्मक बदल आहे। आणि त्यामुळेही माझा प्रवास जर सांगण्यात झाला तर त्यानंतर मी इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कोल्हापूरमधनं, त्यानंतर मी डिप्लोमा इन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट IISc बँगलोर इथनं, आणि त्यानंतर टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट मध्ये स्पेशलायझेशन IIT बॉम्बे मधनं, असा एक अतुलनात्मक प्रवास मला गाठता आला। याचा बऱ्यापैकी मोठा श्रेय हा गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या प्रत्येक टीचिंग स्टाफला आणि प्रत्येक आमच्या नॉन टीचिंग स्टाफलाही जातो। धर्मराव बाबा आत्राम यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर आमच्या शाळेचा मोठो मला आठवते, वी आर नॉट मेकिंग चाइल्ड फ्युचर, वी आर मेकिंग चाइल्ड फॉर द फ्युचर। सो असा एक अतुलनात्मक मोटो हा बाबा आत्राम आणि त्यांच्या मॅनेजमेंट टीमने शाळेला दिलाय आणि त्यात तंतोतंत उतरताना आमची मॅनेजमेंट टीम आणि सर्व टीचिंग स्टाफही अग्रेसर आहे। त्यामुळे मॅनेजमेंट बॉडीचा धर्मराव बाबा आत्रामची होल्ड, त्यांच्या या अतुलनात्मक संस्थेक्रियाला लाभणारा हा मोटो, याला जाणीवपूर्वक संस्थेनेही त्यांच्या मॅनेजमेंट टीमनेही एक अतुलनात्मक वळण देऊन जे विद्यार्थ्यांसाठी केलंय ते अतुलनात्मक आहे। खरं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आमचा बाबांशी यायचा। धर्मराव बाबा आत्राम आमच्या शाळेला बरेचदा व्हिजिट करायचे, आमच्या शाळेचा काय विकास आहे, विद्यार्थी गुणसंख्या कशी आहे, खेळात किती अग्रेसर वाटचाल आमच्या विद्यार्थ्यांची होत आहे, याची शहनिशा ते स्वतः शाळेमध्ये येऊन घ्यायचे। त्यामुळे मॅनेजमेंटवरही, शिक्षकांवरही आणि आमच्या विद्यार्थ्यांवरही एक वेगळा प्रभुत्वात्मक दबाव त्यांचा नेहमी राहिलेला आहे। आणि याची मला खूप आनंदही वाटते की एवढे मोठे असूनही
ते एकदम लहानांसारखे आमच्यामध्ये येऊन खेळून बाळगत आणि कधीतरी आमच्याकडे राहूनही आम्हाला स्वतःहून आमचा पाठपुरावा ते घ्यायचे. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला लाभला, याचा मला द्विगुणित आनंद आज आहे. मी अंकुश अरुण अनिल गांगरेटीवार. मी सध्या सपोर्टिव्ह आणि इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून नीती आयोगची पिरामल फाउंडेशन इथे प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. माझा शैक्षणिक प्रवास हा गव्हर्नमेंट कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी, नंतर डिप्लोमा इन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट IISc बँगलोर आणि मास्टर्स इन टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट IIT बॉम्बे असा झालेला आहे. मी 12वी पर्यंतचा प्रवास हा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी दावळा संचालित गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली इथनं केलेला आहे. खरं सांगायचं झाल्यास गडचिरोली हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. यात 70-80% आदिवासी राहतात आणि आमची जे गोंडवाना सैनिक विद्यालय आहे त्यातही मॅक्झिमम जे विद्यार्थी मी बघितले ते आदिवासीचे असतात. आमच्याकडे आदिवासीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत राहणं आणि सगळे सोयी ज्या सैनिक विद्यालयामध्ये आहेत ते मोफत आहेत. त्यामुळे त्यांना एक वेगळी पोटेन्शियल मिळते, त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि घरच्यांनाही एक पॉझिटिव्हिटी येते की फ्री असल्यामुळे अशा मोठ्या शाळेत आपण त्यांना पाठवावं आणि इथून शिक्षणाचा खरा ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतो. खरं तर तिथे गेल्यानंतर त्यामध्ये रमलेला एक विद्यार्थी जो घरामध्ये जो टच फील इमोशनॅलिटी बघणार नाही तशी इमोशनॅलिटी तो त्या शाळेमध्ये बघेल. मग ते अकॅडमिक्स थ्रू असो किंवा मग खेळामध्ये रमण्यामध्ये असो किंवा मग इतरत्व, तो नेचर, ओव्हरऑल सराउंडिंग किंवा ॲटमॉस्फिअर म्हणा, अशातनं गेल्यामुळे त्याची एक सर्वांगीण विकास जो म्हणतो आपण, बौद्धिक, शारीरिक आणि मानसिकही, अशा तिन्ही वेळेनं तो विकसित करतो. आणि त्याच्यामुळे मला वाटते की त्या शाळेचा एक कल खूप मोठा आहे. आज जर तुम्ही जाऊन बघाल तर किमान दुप्पट अप्लिकेशन त्या शाळेला येतात. म्हणजे जेवढ्या सीट्स असतील त्याच्या दुप्पट अप्लिकेशन त्या शाळेला विद्यार्थी करतात. तो काळ वेगळा होता की ज्यावेळेस आम्हाला विद्यार्थी बोलवून आणावे लागायचे. आश्रम शाळेतले विद्यार्थी आम्ही उचलून आणायचे, त्यात मुलं रडत घरी पडत जायचे. आज तुम्ही ॲटमॉस्फिअर बघा जाऊन, तर आज विद्यार्थी स्वतः अग्रणी असतात, त्या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी फाईट करतात. त्याच्यासाठी एक वेगळे गुणात्मक क्लासेस लावता येतील का याचीही पूर्वतयारी करण्याची संधी आज लोकांच्या मनाभावनात पोहोचलेली आहे. तर मला वाटते हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे की आम्ही विद्यार्थ्यांना उचलून आणणे, ते आज आमच्या परीक्षेसाठी, गोंडवाना सैनिक विद्यालयामध्ये लागण्याच्या परीक्षेसाठी जो विद्यार्थी प्रिपरेशन करतोय, तर हा जो फेरबदल आहे विद्यार्थ्यांमध्ये घडलेला, तो खरंच अतुलनात्मक आहे. आणि या शाळेमधनं, अशा शाळेमधनं मी शिकलेलो आहे, याचा मला एक वेगळा अनुभव आहे आणि अभिमान आहे. कारण या शाळेनीच मला आज एवढे बलाढ्य बनवले की मला वाटते नीती आयोगच्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून पिरामल फाउंडेशन प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करतोय. आज माझ्याकडे एक वेगळी मोठी टीम काम करते माझ्याकडे. आणि IIT आणि IIScचा प्रवास मला वाटते हा डिसिप्लिन आहे, जो सकाळच्या प्रार्थनेमधनं, ज्ञानपाठनामधनं मिळाला, तर सायंकाळच्या सामुदायिक प्रार्थनेपर्यंत जो रुटीन आमच्या सैनिक विद्यालयाने मला दिला, तो आजही मी बाळगतोय. आजही त्याने मला एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा असंगीत सुवास आणि सगळ्या मित्रमंडळींचा जो प्रवास आहे तो बघायला मिळतो. अशा दरीखोरातून मोठं होणं हे मला वाटते, आणि मोठं होण्यापेक्षाही ज्यांनी मोठं केलं, या दोघांसाठीही आणि या जिल्ह्यासाठीही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. मला वाटते की शाळेमधनं आम्ही घडणं किंवा धर्मराव बाबा आत्राम म्हणून आम्हाला त्यांनी घडवणं, हे दोन्ही गोष्ट एक अतुलनात्मक आहेत. आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी हा दोन्ही गोष्टीचा किस्सा हा अभिमानास्पद आहे. वाटते सैनिक विद्यालय गडचिरोली असा जर तुम्ही विचारलात मला, तर मला एक छोटासा किस्सा सांगावासा वाटते की आम्ही दरवर्षी 100% निकाल देतो, 10वी आणि 12वी दोन्ही वर्गाचा. त्यानंतर खेळामध्ये एक किस्सा सांगण्यास मला खूप जास्त अभिमान वाटतं की आम्ही जेव्हा खो कबड्डी खेळायला बाहेरच्या शाळेमध्ये जायचे, तर अर्ध्या अधिक शाळा आपला रजिस्ट्रेशन जो केलेला आहे खेळण्याचा, तो परत घेऊन टाकायचे. कारण तो एक दरारा, तो एक स्वाभाविक काय म्हणते आमची महती त्या शाळेपर्यंत पोहोचली होती. आणि त्याच्यामुळे सैनिक विद्यालय गडचिरोली हा एक नाव, हा एक ब्रँड आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि तुमच्या प्रश्नाप्रमाणे मला सांगायला खूप आवडेल की आमचे विद्यार्थी फक्त खेळगुणात्मकच नव्हे तर शरीरदृष्ट्याच नव्हे, पण एज्युकेशन मध्येही खूप अग्रेसर आहेत. जसं मला सांगायला खूप अभिमान वाटतं की बाहेर देशामध्ये MS साठी आमचे बरेच विद्यार्थी गेलेले आहेत. बरेच विद्यार्थी
शासकीय यंत्रणेमध्ये आज काम करतायत. त्यांनी MPSC UPSC सारख्या परीक्षाही उत्तीर्ण झाल्या आहेत. बरेच विद्यार्थी माझ्यासारखे IITians, बरेच विद्यार्थी IITians आहेत, मी एकटाच नव्हे. आमचे बरेच विद्यार्थी, डझन भर विद्यार्थी आज डॉक्टर, MD MBBS झालेले आहेत. बरेच BA MS आहेत, बरेच मॅनेजमेंटला गेलेले आहेत, बरेच वकील लॉयर आहेत, बरेच CA आहेत. असा आम्ही कोणताही क्षेत्र सोडला नाही ज्यात गोंडवाना सैनिक विद्यालयाचा विद्यार्थी तिथे नाही. आज इंटरनॅशनल लेवलवरच नव्हे, नॅशनल लेवल किंवा राज्य लेवलवरच नव्हे, पण इंटरनॅशनल लेवलवरही आमच्या विद्यार्थ्यांनी अग्रेसर अशी भूमिका लावून या गोंडवाना सैनिक विद्यालयाचा किंवा गडचिरोलीचाच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारताचंही नाव उज्ज्वल केलं.